श्री स्वामी समर्थ. माझ्या अमृता गवळीमुळे यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला आजचा दिवस आनंदाचा, आरोग्य आणि भरभराटीचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आज आहे मकर संक्रांत. मकर संक्रांत म्हणजेच पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हटलं जातं. संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे. संक्रांत पूजण्यासाठीच बघा ह्याला लोटकी म्हटलं जातं. आमच्या भागामध्ये याला बोळकी म्हणतात, याला सुगड असं म्हणतात. म्हणजे आता तुमच्याकडे काय म्हणतात ते बघा. अशा प्रकारे ही अशी लोटकी विकण्यासाठी आपल्याला भेटतात बघा. तर ही लोटकी आपण आणतो. 5 लोटकी ही आणली जातात आणि ह्याच्यामध्ये जे आपल्या शेतामध्ये जे धनधान्य पिकलं जातं त्याची आपण मनोभावे पूजा करतो आणि हे धनधान्य असंच पिकत राहावं अशी ही देवाला आपण प्रार्थना करतो. तर या संक्रांतीमध्ये अशा प्रकारची 5 लोटकी आणली जातात आणि याच्यामध्ये ज्या भाज्या असतात त्या घालून त्याचं पूजन केलं जातं. आणि त्याचबरोबर प्रत्येक भागामध्ये प्रथा ही वेगवेगळी असते. ज्या त्या भागामध्ये प्रथा असेल त्याप्रमाणे मी सांगत आहे, कारण आमचा भाग सांगली कोल्हापूर हा भाग येतो. तर बघा ही अशा प्रकारे बोळकी ठेवलेली आहेत. आणि बघा त्याचबरोबर जे साहित्य काही लागणार आहे, फुलं वगैरे विड्यासाठीचं जे साहित्य लागणार आहे किंवा त्या बोळक्यामध्ये आपल्याला धनधान्य याची पूजा जी करायची आहे, जे आपल्या शेतामध्ये पिकतं ते सुद्धा ठेवलेलं आहे बघा. अशा पद्धतीनं मांडणी याची करायची आहे. त्याचबरोबर सर्वप्रथम आपल्याला दीपप्रज्वलनाने सुरुवात करायची आहे आणि गणपती बाप्पा यांची आपण स्थापना करून घेतलेली आहे आणि सर्वप्रथम आपण गणपती बाप्पा यांचं पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे गणपती बाप्पा यांचं आपण पूजन वगैरे करून घेत आहोत. त्यानंतर जे 5 बोळके आहेत त्यांना हळदी कुंकू लावलं जातं आणि हळदी कुंकू लावल्यानंतर बघा त्यांच्यामध्ये ते जे धान्य मी तुम्हाला आता दाखवलं ते ठेवलं जातं त्याच्यामध्ये. तर गणपती बाप्पांना नैवेद्य बघा ठेवत आहे गूळ आणि खोबरं याचा नैवेद्य ठेवत आहे. तुम्ही काहीही ठेवू शकता. तुमच्याकडं जे असेल घरामध्ये, साखर, खडीसाखर, दही, भात वगैरे, मोदक याचा कशाचाही तुम्ही त्यांना नैवेद्य दाखवू शकता. फक्त तुमची सेवा मनोभावे मनापासून हवी आहे, देवापर्यंत ती पोचली पाहिजे हे महत्त्वाचं आहे. मनामध्ये कोणत्याही गोष्टीचं म्हणजे तुमच्यावर ओझं नसावं किंवा मनात कोणते विचार नसावेत. जे तुम्ही कार्य करत आहात ते स्मरून ते कार्य तुमच्या हातून झालं पाहिजे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्याचबरोबर तुम्ही किती कळकळीने आणि मनापासून प्रार्थना देवाची करतात आणि पूजा पाठ करतात हे महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे मी बोललेले आहे की या 5 बोळक्यांना बघा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तर आता हे अशा प्रकारे हळदी कुंकू लावून घेत आहे. हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे धान्य आहे ते ठेवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विडा घेण्याची पद्धत असते, प्रत्येक भागामध्ये असते. कुणाचा 5चा विडा असतो, कुणाचा 25चा विडा असतो, तर कुणाचा म्हणजे अशा वाढत्या संख्येनं विडा असतो. तर प्रत्येकाच्याकडे जी म्हणजे पद्धत असते त्या पद्धतीनुसार आहे हा विडा. तर माझ्याकडे हा 5चा विडा आहे. तर विडा म्हणजे काय, तर विडा म्हणजे जे आपली खाऊची पानं असतात त्याच्यामध्ये तुम्हाला खारीक, खोबरं, हळकुंड वगैरे ठेवायचं असतं. त्याच्यामध्ये सुपारी वगैरे ठेवायची असते. म्हणजे हे तुम्हाला जेव्हा नवीन नवरीचं बघा लग्न होतं तेव्हा सासरच्या लोकांच्याकडून म्हणतात की हा एक वाण, हे विडा दिला जातो सुनेला. तर अशा पद्धतीचं हे कार्य असतं. तर प्रत्येक भागामध्ये बघा परंपरा वेगळी असणार आहे. मी सांगते याचा अर्थ असा नाही की बाबा हे असंच आहे किंवा हे असंच केलं पाहिजे किंवा हे असंच पाहिजे. कसं असतं, प्रत्येक गोष्टीमध्ये चेंजेस असतात. कुणाकडे कशा पद्धतीनं केलं जातं, पूजलं जातं, प्रत्येकाच्या भागची पद्धत वेगळी असते, परंतु त्याचा उद्देश एकच असतो, सणाचा उद्देश एकच असतो. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे बघा पूजा आता सध्या माझी चालू आहे. अशा प्रकारे पूजा करत आहे. आता याच्यामध्ये आपण अगोदर तीळ, ऊसाचे छोटे छोटे जे आपण कांड्या म्हणतो त्या
टाकून घेतलेले आहेत. आता आपण पावट्याच्या शेंगा ह्याच्यामध्ये टाकत आहोत. त्यानंतर आपण हरभरा वगैरे ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. म्हणजे ज्या शेंगा असतात वाटाण्याच्या त्याही टाकलेल्या आहेत. म्हणजे जे काही आपल्या शेतातून उत्पन्न होतं ते टाकायचं आहे. आता ह्या ज्या आहेत ह्या आपल्या भुईमुगाच्या शेंगा आहेत, ह्या मी त्याच्यामध्ये ठेवत आहे. तर असं काही नाही आहे की ह्याच पाहिजे, तुमच्याकडे ज्या भाज्या पिकत असतील त्या तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही त्या प्रत्येक लोटक्यामध्ये ठेवा. आता हे बघा बोरे जे आहेत ती ह्याच्यामध्ये आपण ठेवत आहोत. तर अशा प्रकारे ज्या भाज्या जितक्या असतील तुमच्याकडे, ज्या पद्धतीच्या असतील, ज्या शेंगा असतील, म्हणजे जे काही उत्पन्न येते ते आपल्याला फक्त पूजा करायची आहे, याचा हा उद्देश आहे. त्यानंतर ह्या गव्हाच्या लोंब्या आहेत बघा, गव्हाच्या लोंब्याचं सुद्धा आपण पूजन करत असतो. तर अशा प्रकारे हा जो सण आहे संक्रांतीचा सण, हा अशा पद्धतीने बोळकी वगैरे पूजून पानाचा विडा वगैरे घेऊन अशा पद्धतीने हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे बघा हे ज्वारी जी आहे शेतामध्ये आपल्या पिकते ती ज्वारी पण आहे. तर प्रत्येक बोळक्यामध्ये ही ज्वारी अशा प्रकारे मी ठेवत आहे बघा. मकर संक्रांतीपासून थंडीही वाढतच जाते. तर तीळ आणि गूळ हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं, उष्णता वाढवण्याचं काम करतं. म्हणून आपण तीळ आणि गूळ हे त्या दिवसामध्ये बघा खाल्लं जातं, तिथून पुढे पण खातात. म्हणून आपण संक्रांतीच्या सणाला तिळगुळ वाटतो. आता आपल्याला बोळक्यामध्ये फुलं व्हायची आहेत आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर सर्व बोळक्यांच्यामध्ये अशा प्रकारे बघा मी फुलं ठेवत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही अशी फुलं ठेवून द्यायची आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे जो दिवा आहे तुम्ही लावलेला त्याला हे फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि ओवाळायचं आहे. तुम्हाला त्या बोळक्यांची पूजा करायची आहे, त्याला ओवाळायचं आहे. अशा पद्धतीने मी बघा ओवाळलेलं आहे. त्यानंतर तुम्ही धूपदीपांचा आता तुम्ही दीप म्हणजे ओवाळून घेतला तर अगरबत्ती वगैरे धूप वगैरे जे आपल्याकडे असतं ते सुद्धा आपण ओवाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे याची पूजा तुम्हाला बोळक्यांची पूर्णपणे आत्ता झालेली आहे. बोळक्यांची पूजा अशा पद्धतीने मांडून तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे धनधान्य घालून अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा बोळक्यांची पूजा झाल्यानंतर म्हणजेच या लोटक्यांची पूजा झाल्यानंतर बघा एका वाटीमध्ये खडीसाखर आणि तीळ तुम्हाला दिसत आहे ते ठेवलेलं आहे नैवेद्य म्हणून. आणि त्यानंतर हे जे खाऊची पानं म्हटली जातात हे मी ठेवलेले आहेत, जोड पानं विडा अशा पद्धतीने ठेवलेलं आहे बघा. प्रत्येक भागामध्ये विडा घेण्याची पद्धती वेगवेगळी असते. तर इथे जोड पानावरती अशा प्रकारे मी विडे ठेवत आहे. म्हणजे हळकुंड तुम्हाला याच्यामध्ये ठेवायचं आहे, तुम्ही सुपारी वगैरे ठेवायचं आहे. प्रत्येकाकडे कसं म्हणजे 5 ठेवतात, 7 ठेवतात, 11 ठेवतात, अशा ठेवतात. अशा प्रकारे जोडपाण्यावरती त्या वस्तू ठेवल्या जातात. तर ह्याला विडा असं म्हटलं जातं. आणि हा विडा अशा प्रकारे मांडून घ्यायचा आहे. जेव्हा मुलगी लग्न करून सासरी जाते तेव्हा पहिल्या संक्रांतीला तिच्या सासरच्या लोकांच्याकडून अशा प्रकारचा विडा त्या सुनेला दिला जातो आणि अशा प्रकारची त्या घराची परंपरा चालवली जाते. तर हे अशा प्रकारचे विडे आहेत, हे मी तुमच्यासमोर आता मांडत आहे. अजूनही सांगते, प्रत्येक भागाची पद्धत वेगळी असते. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विडे घेतले जातात, बनवले जातात, अशा प्रकारे तयार केलं जातं. प्रत्येकाच्या भागाची परंपरा असेल त्या पद्धतीनं आपण करत आहोत. आमच्या भागाची तरी परंपरा अशी आहे, पद्धत अशी आहे. कोणाच्या घरी 5 विडे असतात, कुठे 11 असतात, कुठे 21 असतात, कुठे 51 असतात. अशा प्रकारे वाढत्या संख्येमध्ये ते विडे असतात. तर अशा प्रकारे बघा हे विडे ठेवलेले आहेत. यांना फुलं वगैरे घातलेली आहेत मी. आता यांना हळदी कुंकू वगैरे लावलं जातं. अशा पद्धतीने हे विडे ठेवले जातात.
आणि दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी जे बोळके आहेत ना, हे हळदी कुंकवाच्या वेळेला सुवासिनीच्या ओट्यामध्ये म्हणजे दिले जातात. म्हणजे त्याच्यातलं जे अन्नधान्य आहे, धान्य आहे ना, ते ठेवलं जातं. त्याच्या म्हणजे ओटी भरणं एक प्रकारचं म्हटलं जातं. अशा प्रकारचं केलं जातं. प्रत्येक भागाची पद्धत असते. कुठल्या कुठल्या भागाला तुळशीमध्ये ठेवतात, कुठे बघा बोळकी मंदिरामध्ये ठेवतात, कुठे कुठे सुवासिनीला हळदी कुंकवाला बोलवून तिच्या ओठीमध्ये ते दिलं जातं. काही ठिकाणी देत नाहीत. सगळं आहे ते घरीच म्हणजे आपण नाही का काढून ठेवतो, अशा पद्धतीचं आहे. आणि हे विडे फक्त आहेत ते ओट्यामध्ये घेतले जातात. म्हणजे अशा प्रकारे एक भागाची पद्धत आणि परंपरा असते. त्या पद्धतीनुसार, त्या परंपरेनुसार केलं जातं. किंवा हे सर्व धनधान्य एकत्र करून सुवासिनींची हळदी कुंकू लावून ओटी भरली जाते. त्यांच्या ओट्यामध्ये हे सर्व धान्य वगैरे ठेवलं जातं. असे प्रत्येकाच्या घरी करतात. तर याच दिवशी हळदी कुंकूसुद्धा करतात. किंवा रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम जो आहे तो केला जातो. घरोघरी केला जातो. प्रत्येक भागाची पद्धत असते की कोणी संक्रांतीच्या दिवशीच करतं, तर कोणी दुसऱ्या दिवशी करतं, किंवा कोणी रथसप्तमीपर्यंत करतं. अशा प्रकारे संक्रांत साजरी केली जाते. तर पुरणपोळ्याचा नैवेद्य केलेला आहे. संक्रांतीच्या दिवशी पुरणपोळ्या केल्या जातात. त्याच्या आदल्या दिवशी जी आहे ती भोगीची भाजी आपण करतो, मिक्स भाज्या आहेत ते करतो. आणि संक्रांतीनंतर किंक्रात साजरी केली जाते. तर अशा पद्धतीने बघा पूजन हे संक्रांतीचं केलेलं आहे आणि पूर्ण नैवेद्य दाखवलेला आहे. तर झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. चॅनल आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. म्हणजे तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल, नवीन व्हिडिओ येतील. तसेच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल.